अखेर सोन्याचा फुगा फुटला। सोन्या चांदीच्या दरात आज अचानक असा बदल झाला आहे की जो पाहून ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। अचानक सोन्यामध्ये एक अशी वेगळीच हालचाल झाली आहे की जी पाहताच सोन्याचे जे विक्रेते आहेत ते हैराण झाले आहेत, पण ग्राहक प्रचंड खुश झाले आहेत, कारण की आज पहिल्यांदाच सोन्याचे खरे भाव जाहीर झाले, जे भाव फार वेगळेच आहेत। आज सकाळी लोकांना वाटत होतं सोनं कालच्यासारखंच 1000 रुपयांनी 1500 रुपयांनी कमी होईल किंवा वाढेल, पण आज तसं काही झालं नाही। भाव असा काहीतरी बदललाय की ज्याचा विचारच कोणी केला नव्हता, ज्यामुळे आता विक्रेत्यांचे होणार प्रचंड नुकसान तर ग्राहकांचं होणार प्रचंड फायदा, कारण की जे भाव दाबून टाकले होते, जे भाव खोटे भाव होते ते आता रद्द झाले आणि सोन्याचे नवीन भाव जाहीर झाले आहेत। खरे भाव इथून पुढे याच खऱ्या भावांनी विक्री होणार। सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे सोन्याचे भाव आता पूर्णतः बदलले आहेत। आजचे जर तुम्ही 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे खरे भाव जर पाहिले तर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, कारण की सरकारने हा असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय की ज्यामुळे सोन्याचे खरे भाव आता पहिल्यांदाच मार्केटमध्ये दिसले आहेत, ज्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे। एका निर्णयामुळे सराफा बाजारातले सगळे गणित बदलले आहेत। बघा, दररोज सकाळी सोन्याचे भाव जाहीर होत असतात, पण अचानक आज दुसऱ्यांदा सोन्याचा भाव जाहीर झाला आणि तो दुसरा भाव म्हणजे खरा भाव होता। पहा, सकाळपासून भाव वेगळेच होते, पण आत्ताचे भाव बदलले आहेत, तेच खरे भाव आहेत। पहा, तुमच्या लक्षात येणार नाही, पण बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचशा दुकानांमध्ये वेगवेगळे भाव असायचे। एका दुकानात गेलं तर एक भाव, दुसऱ्या दुकानात गेलं तर दुसरा भाव, आणि बऱ्याच वेळा सोनं वाढायचं। किती रुपयांनी वाढायचं? लोक म्हणायचे चला महागाई वाढली असेल म्हणून वाढत असेल, किंवा मागणी वाढली म्हणून वाढत असेल, पण खरं कारण ते नव्हतं। खरं कारण सरकारने शोधलं। सरकारने एक अशी गुपित पद्धतीने पडताळणी केली, त्या पडताळणीमध्ये सोन्याचा सुरू असलेला काळा बाजार उघडकीस आणला आणि ज्यामुळे हा भाव कंट्रोलमध्ये आला आणि ज्यामुळे पहिल्यांदाच खरा भाव जाहीर झालेला आहे। पण आजचा जो अधिकृत भाव आहे, जो खरा भाव आहे, तो जाहीर झालेला आहे, जो जर तुम्ही पाहिला नाही आणि तुम्ही जर कोणत्याही दुकानात खरेदी करायला गेले तर कदाचित तुम्हाला खोट्या भावाने सोनं खरेदी करावे लागू शकते, कारण की खरा भावच ग्राहकांना माहिती नसतो आणि तोच खरा भाव आज अधिकृतपणे जाहीर केला गेला। मग नेमकं सध्याचा भाव नेमकं काय आहे? खरा भाव नेमकं कशा पद्धतीने ओळखायचा? खोटा भाव कशा पद्धतीने ओळखायचा? सध्या सोन्याची खरी किंमत काय आहे, हीच माहिती तुम्हाला पोहोचवण्यासाठी, तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने देण्यासाठी आजचा व्हिडिओ आम्ही बनवला आहे। पहा, तर आजची माहिती तुम्ही व्यवस्थित घेतली नाही तर सोने खरेदीमध्ये तुमचं नुकसान होणार, कारण की कोणीही तुम्हाला खोट्या भावाने सोने विकेल, तो नफा कमवेल, पण कदाचित तुमचं नुकसान होऊ शकतं। मग सध्याचा खरा भाव काय, नेमकी काय किंमत सुरू आहे? आजच्या 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे 100% ओरिजिनल भाव काय आहेत, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार। पहा, व्हिडिओमध्ये फक्त ताजे भाव, आजचे खरे भाव तर सांगणार आहेतच, पण याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आता तुम्ही खरे भाव कसे ओळखायचे, खरे भाव कसे, खोटे भाव कसे, कुठे खरे भाव मिळतात, कुठे खोटे भाव असतात। लोक म्हणतायत घसरण झाली आहे, काही लोक म्हणतात सोनं वाढलं आहे, पण मग खरं काय समजायचं? आपण वाढलेले भाव खरे समजायचे की कमी झालेले भाव खरे समजायचे? कारण की दररोज टीव्ही चॅनल चालू केला, एखादा टीव्ही हे केला, किंवा एखादा यूट्यूबला व्हिडिओ ओपन केला, इंस्टाग्रामला कधी रील बघितली, तर तिथे आपल्याला असं दिसतं की कोणीतरी म्हणत असतं सोनं कमी झालं, तर कोणी म्हणत असतं सोनं वाढलं। दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सोशल मीडिया आणि टीव्हीवर चालू असतात आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना कळतच नाही। खरं सोनं घ्यायला जातात त्यावेळचा भाव तर तो एकदमच वेगळा असतो। तो तुम्ही जर टीव्हीवरचा भाव त्यांना सांगितला तर तो भाव वेगळा असतो, दुकानातला भाव वेगळा असतो, आणि मग खराच इथे गेम होत असतो। आणि मग म्हणूनच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशी माहिती देणार आहे की ज्याच्यामधून तुम्हाला समजेल की सोन्याचा खरा भाव कसा ओळखायचा, खोटा भाव नेमका कशा पद्धतीचा असतो, कशा पद्धतीने फसवणूक त्या ठिकाणी चालते। पहा, काही ठिकाणी असंही लक्षात आलेलं आहे की भेसळयुक्त सोनं जे आहे ते वापरलं गेलं आहे। मूळ किमतीऐवजी वाढीव दराने विक्री करून ग्राहकांची फसवणूक काही ठिकाणी झालेली प्रकरणं समोर आलेली आहेत। पण याच पार्श्वभूमीवर सरकारने गुप्त तपासणी मोहीम राबवली, एक अशी सिक्रेट पडताळणी केली जी कुणालाच कळली नाही, आणि यामध्ये अगदी काही मोठे अधिकारी होते, त्यांनी गुप्तपणे अशा काही भामट्या लोकांना पकडलं आणि त्यांची सत्यता पडताळून पाहिली, आणि तो सगळ्यात मोठा घोटाळा उघडकीस आला, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली होती। पण आता या गुप्त चौकशीचा जो अहवाल आहे तो सरकारकडे आला आणि त्यानंतर सरकारने हा खरा भाव जाहीर केला। आता ही सकाळची जी भाव होती ती रद्द केली आणि नवीन भाव लागू झाले। अवघ्या 2 तासात सोन्याच्या किमती बदलल्या। मग खरा भाव नेमकं काय आहे? आता खरा भाव आणि खोटा भाव याच्यामध्ये फरक कसा समजायचा, तो कसा ओळखायचा? नवीन नियम कुठे कुठे लागू झाले आहेत? पहा, दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत हळूहळू हे जे भाव आहेत ते लागू व्हायला
लागले आहेत, पण तुम्ही जिथे खरेदी करताय तिथला भाव योग्य आहे की नाही, अयोग्य आहे, हेच तुम्हाला समजून घ्यायचे आहे. तर अशी मौल्यवान माहिती तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे ही माहिती तुम्ही समजून घ्या. पहा, पूर्वीचे जे भाव सांगितले जायचे ते फार वेगळे असायचे, पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओरिजिनल भाव समजणार आहे. ओरिजिनल भाव पहा, कारण अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा अगदी आटोकाट प्रयत्न करतो आहोत. पहा, सोन्याचे दर अलीकडे गगनाला भिडले होते. सगळ्यांना माहिती आहे सोनं वाढलं होतं. लोक म्हणत होते, कशाला सोन्याचे एवढं कौतुक करता, द्या सोडून, सोनं घेऊच नका, सोनं काय खायचंय का, असे लोक म्हणत होते. पण सोनं ही अशी गोष्ट आहे की जे घ्यायचं जरी नसलं तरी लोक त्याच्या भावाकडे जपून पाहत असतात, दररोज त्याच्याकडे जाणीवपूर्वक बघत असतात. आणि म्हणूनच या गोष्टीची तुम्हाला माहिती असावी म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही तज्ज्ञ लोकांशी, जवळपास 150हून अधिक तज्ज्ञ लोकांशी संपर्क करून तुमच्यासाठी अशी माहिती आणली की जी तुम्हाला कोणी सांगणार नाही. तुम्हाला माहिती असेल, कारण की हा जो विषय झाला आहे तो 29 जानेवारीपासून झाला. तुम्हाला आठवत असेल, 29 जानेवारीला सोन्याचा दर 1,80,000 रुपये होता. त्याचवेळी लोक प्रचंड घाबरले होते. लोकांना वाटलं होतं सोनं 1,80,000 पर्यंत गेलंय, तर काही लोक चांदी देखील 4 लाखांपर्यंत गेली होती. आता लोक म्हणाले सोनं हे 2 लाख होणार आणि चांदी 5 लाखाच्या पुढे जाणार, अशी चर्चा होती. पण अचानक असं काहीतरी झालं की तो दर गेल्या वर्षभरापासून कधी कमी झाला नव्हता, इतक्या प्रचंड वेगाने कमी झाला. म्हणजे 8 दिवसांमध्ये, 29 तारखेपासून तब्बल 8 दिवसांमध्ये, म्हणजे असा हिशोब करू शकता तुम्ही, 6 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही भाव जर बघितला तर तो 35 ते 40,000 रुपयांनी कमी झाला होता. म्हणजे ते सोनं 1,42,000 पर्यंत येऊन थांबलं होतं. अचानक इतका कसा काय भाव कमी झाला हे समजून घेताच कोणाला आलं नाही. लोक म्हणले, चला जाऊ द्या, काहीतरी असेल. पण लक्षात घ्या, एक फसवणूक जेव्हा उघड झाली, त्या फसवणुकीमध्ये जे काळा बाजार करणारे लोक आहेत त्यांनी करोडो रुपयांचं सोनं अगदी ब्लॅकमधून घेतलं होतं. ते त्या लोकांनी विकलं आणि विकून ते पटकन मोकळे झाले. आणि इतकं मोठं सोनं बाजारात उपलब्ध झाल्यामुळे अशा प्रकारचा भाव कमी झाला अशी देखील चर्चा केली गेली होती. पण भाव हा फक्त आतल्या लोकांच्या याच्यावर नसतो, तर तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतो. खरं तर भाव हा 3 महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो. या 3 गोष्टी नेमका कोणत्या? या 3 गोष्टी अशा आहेत की ह्या जर का तुम्हाला समजल्या तर सोने चांदीचे भाव कधी काय होणार हे तुम्ही घरबसल्या सांगू शकता. कधी वाढणार, कधी कमी होणार हे तुम्ही घरबसल्या आरामात सांगू शकता. कारण की त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो एकदा तुम्हाला जर समजला तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आणि तेच मुद्दे तुम्हाला क्लिअर केले जाणार आहेत. आता सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? आजचा जो भाव आहे तो खरा भाव आहे का? खोट्या भावापासून कसं सावध राहायचं? आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव काय? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. ही माहिती तुम्हाला सहज अशी दुसरीकडे कधीच मिळणार नाही. खऱ्या भावाची ओळख कशी पटवायची हे गुपित शोधण्यासाठी आमची जी टीम आहे, या टीमने 150 पेक्षा अधिक लोकांशी संवाद साधला, जे या सोने बाजारातील अगदी 30 वर्षांहून अधिक एक्सपिरियन्स असणारे, अनुभव असणारे लोक होते आणि त्यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळालेली आहे. आजची ही बातमी आणि बाजारातली सगळी खलबतं जरा हटकी आहेत, म्हणून कान देऊन नीट ऐका. रोज सोन्याचे भाव वरखाली होतात हे आपल्याला ठाऊक आहेच, पण एकाच दिवसात 2दा भाव जाहीर होणं आणि पडद्यामागचा मोठा काळा बाजार समोर येऊन खराखुरा मूळ भाव लोकांपुढे येणं असं पहिल्यांदाच घडतंय. म्हणूनच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला लई महत्त्वाचं वाटतंय. बऱ्याचदा काय होतं, बाजारात आतल्या गोटात नक्की काय शिजतंय हे आपल्याला कळत नाही आणि आपण उगाच गोंधळून जातो. भाव वाढले की आपण खरेदी करायला घाबरतो किंवा कधी घाईघाईत सोनं विकत घेतो आणि 2 दिवसांनी भाव पडले की मग पस्तावण्याची वेळ येते. यात नुकसान तुमचं होतं आणि फायदा मात्र त्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांचा होतो. हेच रोखण्यासाठी आम्ही जाणकार लोकांशी चर्चा करून, फोनवरून खडानं खडा माहिती काढून आणि काही खास लोकांशी प्रत्यक्ष भेटून हा सगळा कच्चा चिठ्ठा तुमच्यासाठी आणला आहे. तुमच्या मनात सध्या हाच विचार घोळत असेल की अहो, सोनं आत्ताच घ्यावं का अजून काही दिवस वाट पाहावी? याचं उत्तर अगदी साध्या आणि गावरान भाषेत सांगायचं तर बाजारातल्या अशा काही आतल्या गोटातल्या बातम्या आमच्या हाती लागल्या आहेत, ज्या फक्त त्या मोठ्या शोरूम मालकांना आणि सोन्याच्या बड्या धेंडांनाच माहीत असतात. या अशा गुप्त गोष्टी आहेत ज्या माहीत नसल्यामुळे सामान्य माणूस विनाकारण नागवला जातो आणि दुकानदारांची मात्र चांदी होते. याचा अर्थ असा नाही की सगळेच दुकानदार चुकीचे वागतात, पण धंद्यातली गुपितं कोणी सहजासहजी उघड करत नाही हेही तितकंच खरंय.
पण आज आम्ही ते रहस्य तुमच्यासमोर उघडं करणार आहोत. बघा, किमतींमध्ये सतत होणाऱ्या या चढ उतारामुळे सामान्य माणसाची मोठी फजिती व्हायला लागली आहे. नक्की काय निर्णय घ्यावा हे कोणालाच उमजेन असं झालंय. म्हणूनच ही परिस्थिती तुम्हाला नीट समजावी यासाठी आम्ही अशी माहिती घेऊन आलो आहोत जी तुम्हाला कोणत्याही टीव्ही चॅनलवर किंवा गावोगावच्या चर्चेत मिळणार नाही. रोजचे भाव तर तुम्ही बातम्यांमध्ये पाहता किंवा पेपरमध्ये वाचता, त्यात काही मोठं नवल नाही. दर कुठे पाहायचे हा प्रश्न गौण आहे, पण आजची जी अंतर्गत खलबतं आहेत ती तुम्हाला इतर कोणीही सांगणार नाही. सोन्याच्या दरात बसणारे हे धक्के आणि किमती बदलण्यामागची 3 मुख्य कारणं अनुभवी तज्ज्ञांनी आपल्याला सांगितली आहेत. जर एका सामान्य माणसाने ही 3 सूत्र लक्षात ठेवली तर त्याला सोन्याच्या व्यवहारात कधीच तोटा होणार नाही. उलट तो सोन्याच्या माध्यमातून इतकी चांगली संपत्ती निर्माण करेल की त्याला भविष्यात कधीच पैशाची अडचण येणार नाही. पहा, ही माहिती केवळ आजच्या वाढलेल्या दरांपुरता मर्यादित नाही, तर ती तुम्हाला सोन्याच्या संदर्भात असं काही ज्ञान देणार आहे जे संपूर्ण यूट्यूबवर शोधूनही मिळणार नाही. आज आपण सर्वात प्रथम 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे सध्याचे ताजे भाव काय आहेत ते सविस्तर पाहणार आहोत. सकाळी एकदा दर प्रसिद्ध झाले आणि दुपारी पुन्हा बदलले, यामागचे नेमके कारण काय? त्या 2 तासांच्या अवधीत बाजारात अशी कोणती मोठी उलथापालथ झाली हे तुम्हाला पुढच्या काही सेकंदातच समजणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. पण त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता नेमके काय पाऊल उचलले पाहिजे. सोने आत्ताच खरेदी करावे की काही दिवस वाट पाहावी का आणखी भाव पडण्याची प्रतीक्षा करावी, हे सर्व सविस्तर सांगणार आहे. हे आमचे वैयक्तिक मत नसून मोठ्या विश्लेषकांची चर्चा करून मिळवलेली माहिती आहे. तज्ज्ञांनी ही माहिती अगदी गोपनीयतेच्या अटीवर दिली आहे. त्यांची एकच अट होती की आमची नावे कुठेही उघड करू नका. आणि जेव्हा अशी एखादी आतली खबर बाहेर येते तेव्हा ती तुमच्यासाठी खरोखर सुवर्ण संधी ठरते. ही माहिती केवळ 2-3 मिनिटांची आहे, त्यामुळे तुमचा हा थोडासा वेळ जर तुम्ही या माहितीसाठी दिला तर तुमच्या खिशाचा मोठा फायदा होऊ शकतो. बघा, सोनं हे काही अन्न नाही की ज्याने पोट भरेल, पण एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा की सोनं ही अशी वस्तू आहे जी आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी खरेदी करावीच लागते. याकडे केवळ दागिना म्हणून नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. म्हणूनच सोन्याचा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असतो. याच विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आम्ही ही महत्त्वाची माहिती आणली आहे. माहिती अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका, कारण अपुऱ्या माहितीनिशी बाहेर पडलात तर तुमचे 100% आर्थिक नुकसान होऊ शकते. दररोज सोन्या चांदीचे भाव बदलतात, पण खरी खबरीतली बातमी देणारे कोणी नसते. सर्वजण वरवरच्या गोष्टी सांगतात. कोणी जागतिक बाजार म्हणते, कोणी शेअर मार्केटचे कारण देते, तर कोणी डॉलरचे नाव घेते. पण लक्षात घ्या, हे मुद्दे केवळ दर्शनी असतात. वास्तविक गुपित काय आहे आणि बाजार कोणत्या चालीने चालतो हे तुम्हाला आज उमजणार आहे. त्यामुळे तुमची पुढची फक्त 2 मिनिटे द्या, तुमचा फायदा निश्चित आहे. सुरुवातीला आपण आजचे ताजे दर काय आहेत ते जाणून घेऊया. यामध्ये चांदीचा प्रति किलोचा दर, काल आणि आजच्या किमतीतील मोठी दरी आणि परवाच्या दरांची आपण तुलना करूया. गेल्या आठवडाभरापासून जी मोठी पडझड पाहायला मिळत होती त्यामागचे ठोस कारण काय होते, तसेच सोन्याची आत्ताची नवीन वाटचाल कोणत्या दिशेला जाणार आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला आता देतो. माहिती सोडू नका, कारण दर पाहण्यासाठी तुम्ही कोणत्याही चॅनलला 2 मिनिटे दिली तरी ती माहिती मिळेल. पण जे रहस्य केवळ मोठ्या व्यापाऱ्यांना ठाऊक असते आणि जे ते कधीच कोणाला सांगत नाहीत ते विशेष गुपित आपण इथे मांडणार आहोत. आता सुरुवात करूया आपण चांदीच्या दरापासून. चांदीचा आजचा जो दर आहे तर तो आहे 243 रुपये प्रति ग्रॅम. आता हाच दर साधारणपणे 2 दिवसापूर्वी 252 रुपये होता. 252हून 254 पर्यंत गेला होता, पण पुन्हा एकदा आता जवळपास 9 रुपयाची घसरण याच्यामध्ये प्रति ग्रॅम झाली आहे. म्हणजेच एका किलोसाठी 9,000 रुपयाने चांदी घसरली आहे. स्पष्टपणे ते घसरण दिसते. आता 24 कॅरेट गोल्ड, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्याकडे आपण वळतोय. 18 कॅरेट सोनं जे आहे तर ते आहे 1,18,580 रुपये प्रति तोळा. हे 18 कॅरेट सोनं आहे. आता 1,18,580 रुपये हे जर आपण एक हिशोब जर धरला तर साधारणपणे इथे देखील 2 ते 3,000 रुपयाचा 3,000 रुपयाची जी घसरण आहे तिथे स्पष्टपणे दिसते आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्यामध्ये आपण बघायला गेलं तर 1,54,800 रुपये हा 24 कॅरेट सोन्याचा दर आहे. हाच दर जवळपास 1,57,600 रुपये होता. म्हणजे इथे देखील जवळपास 2,900 म्हणजे 2,900 रुपयाची घसरण 24 कॅरेटमध्ये दिसते आहे काल आणि आजमध्ये. आणि 22 कॅरेटचा दर आपण जर पाहिला तर तो 1,40,760 रुपये आहे. आणि हा दर देखील जवळपास 1,42,900च्या आसपास होता. म्हणजे इथे देखील 2 ते 2,500 रुपयाची घसरण आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक हिशोब जर आपण केला तर चांदीच्या दरामध्ये जवळपास 9,000 रुपये प्रति किलोची घसरणीची नोंद झाली आहे. तर 18 कॅरेट सोन्यामध्ये जवळपास 3,000 रुपये, 22 कॅरेटमध्ये 2,900 रुपये
आणि 24 कॅरेटमध्ये देखील जवळपास 3,000 रुपयाची घसरण इथे पाहायला मिळते. आता तुमच्याकडे तुमच्या एरियामध्ये काय भाव सध्या चालू आहे, तुमच्या मते हा भाव योग्य आहे का? साधारणपणे 29 जानेवारीला 1,80,000पासून सोनं 1,42,000पर्यंत आलं होतं आणि पुन्हा ते 1,00,000 जवळपास 56,000 रुपयापर्यंत जाऊन पुन्हा 1,54,000 रुपयापर्यंत आलंय. म्हणजे साधारणपणे सोन्यामध्ये आता एक प्रकारची एक वेगळीच हालचाल त्याच्यामध्ये जाणवत आहे. तर तुमचं याच्यावर मत काय आहे? तुम्ही आता सध्या सोनं खरेदी करणार की थांबणार, की तुम्ही आधीच्या घसरणीमध्ये सोनं खरेदी केलंय? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.